श्री स्वामी समर्थ. उद्या 7 जून रविवार भानुसप्तमी. घरात आणा या झाडाचे एक पान, पतीची मुलांची जोरदार प्रगती, शत्रू लोटांगण घालेल. नमस्कार माझ्या लाडक्या आणि प्रेमळ माता भगिनींनो आणि माझ्या भावांनो, तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. उद्या, होय अगदी उद्या 7 जून रोजी अत्यंत दुर्मिळ आणि प्रचंड चमत्कारिक असा भानुसप्तमीचा महायोग जुळून येत आहे. मातांनो, हा साधा सुद्धा दिवस नाही. वर्षातून असे काही मोजकेच दिवस येतात ज्या दिवशी निसर्गातील आणि ब्रह्मांडातील शक्ती सर्वोच्च शिखरावर असतात. जर तुमच्या घरात अखंड गरिबी असेल, पतीच्या नोकरी व्यवसायात सारखे अडथळे येत असतील, मुलांचं अभ्यासात लक्ष नसेल किंवा त्यांची प्रगती खुंटली असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुप्त शत्रू किंवा उघड शत्रूंनी तुमच्या जगण्याचा छळ मांडला असेल, तर उद्याचा हा एक दिवस तुमचं नशीब 100% बदलू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अशा झाडाच्या पानाबद्दल सांगणार आहे ज्याचं फक्त एक पान उद्याच्या दिवशी तुमच्या घरात आणून मी सांगेन तसं ठेवलं ना, तर तुमचे शत्रू तुमच्या चरणावर येऊन लोटांगण घालतील. पतीची आणि मुलांच्या प्रगतीचे सर्व मार्ग आपोआप मोकळे होतील. पण ते झाड कोणतं आहे, ते पान कसं आणायचं आणि तो गुप्त उपाय काय आहे, हे सगळं मी तुम्हाला आज सविस्तर सांगणार आहे. हा उपाय अत्यंत प्राचीन आणि प्रभावशाली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अर्धवट माहिती नेहमी घातक ठरते, यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावरच उपाय करा. पुढे जाण्यापूर्वी माझ्या सर्व स्वामी भक्तांना आणि शिवभक्तांना नम्र विनंती आहे की व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, तुमच्या जवळच्या माणसांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, या पवित्र दिवशी आपल्या घरात सकारात्मकता आणण्यासाठी आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया त्या चमत्कारिक उपायाबद्दल. माझ्या माता भगिनींनो, आपण रोज देवाचे व्रतवैकल्य करतो, कडक उपवास करतो, देवाऱ्यासमोर तासनतास बसून जप करतो. पण मला प्रामाणिकपणे सांगा, एवढं करूनही घरातील गरिबी, कटकटी किंवा मुलांचे आजारपण दूर झाले का? पतीच्या कामातले अडथळे थांबले का? नाही ना. कारण शास्त्र असं सांगतं की जसं प्रत्येक कुलपाची एक विशिष्ट गुरुकिल्ली असते, तसंच कधी कधी योग्य तिथीला, योग्य नक्षत्रावर आणि योग्य वेळेत केलेला एक छोटासा अचूक उपाय हा तुमच्या हजारो उपायांपेक्षा आणि मोठा अनुष्ठानांपेक्षा करोडोपटीने जास्त फळ देऊ शकतो. उद्या आहे 7 जून. हा साधा सुद्धा रविवार नाही. मातांनो, उद्या सूर्यदेवाला अत्यंत समर्पित असलेली वर्षातून एकदा दुसऱ्यांदाच येणारी भानुसप्तमी आहे. जेव्हा रविवारी सप्तमी तिथीच्या महायोग जुळून येतो, तेव्हा त्याला भानुसप्तमी किंवा सूर्यरथ सप्तमी म्हणतात. शास्त्र आणि पुराणांमध्ये असे स्पष्ट लिहिले आहे की या दिवशी प्रत्येक सूर्यदेवाचा आणि ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पृथ्वीवर सर्वात तीव्र म्हणजे सर्वोच्च पातळीवर असतो. आपल्या ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा मानले गेलेले आहे. आपल्या कुंडलीतील सूर्य हा केवळ एक ग्रह नाही, तर तो आपल्या पतीच्या अखंड प्रगतीचा, मुलांच्या स्पर्धा परीक्षेमधील यशाचा, त्यांच्या बुद्धीचा आणि संपूर्ण समाजात आपल्याला मिळणाऱ्या मान सन्मानांचा, कीर्तीचा मुख्य कारक असतो. जर घरात सतत पैशाची तंगी असेल, कमावलेला पैसा पाण्यात जात असेल, पतीला नोकरी व्यवसायात अपयश येत असेल किंवा मुलांचे मन अभ्यासावरून उडाले असेल, तर अगदी डोळे झाकून समजून जा की तुमच्या घरातील किंवा तुमच्या पतीच्या कुंडलीतील सूर्य खूप कमजोर झाला आहे. त्याला राहू केतूने ग्रासलेले आहे. आता तुमच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असेल की
ताई, असं कोणतं झाड आहे ज्याचं केवळ एक साधं पान आपल्याला आयुष्यातील सगळी दुःख, ही गरिबी आणि शत्रूंची पीडा एका रात्रीत, होय अगदी एका रात्रीतून दूर करू शकतं? आजकाल अनेक लोक पैशासाठी, मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आणि शत्रूंच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी तांत्रिक मांत्रिकांकडे धावपळ करतात. हजारो रुपये वाया घालतात, पण त्यांना आपल्याच अवतीभोवती निसर्गाने दिलेल्या या चमत्कारिक आणि गुप्त वस्तूंबद्दल, वनस्पतींबद्दल दैवी ताकद अजिबात माहीत नसते. ही वनस्पती तुमच्या घराच्या आजूबाजूला, रस्त्याच्या कडेला अगदी सहज उपलब्ध असते. आपण रोज तिथून ये जा करतो, पण तिची खरी ताकद आणि तिची भानुसप्तमीला करायचा योग्य शास्त्रोक्त वापर कसा करावा हे आपल्यापैकी 99% लोकांना ठाऊकच नसते आणि म्हणूनच आपण दुःखात जगत राहतो. मी तुम्हाला आज पूर्ण विश्वासाने सांगते, हे झाड साधेसुधे नाही. या झाडाच्या पवित्र मुळांमध्ये प्रत्यक्ष भगवान विष्णूंचा वास आहे. त्याच्या कणखर खोडामध्ये स्वतः देव शिव शंभू विराजमान आहेत आणि त्यांच्या पानांमध्ये प्रत्यक्ष सूर्यनारायणाची शक्ती समावलेली आहे. जेव्हा एका झाडामध्ये हरिहर आणि सूर्य एकत्र येतात, तेव्हा विचार करा की त्या झाडाची ताकद किती अथांग असेल. जर उद्याच्या भानुसप्तमीला मी सांगेन त्या शास्त्रोक्त नियमांचे पालन करून तुम्ही या झाडाच्या पानाचा तो गुप्त उपाय केला ना, तर तुमच्या घराभोवती असलेली कोणतीही वाईट शक्ती, जुनी करणी बाधा, नजरदोष किंवा गुप्त शत्रूने केलेले तंत्रमंत्र क्षणात अगदी कापसासारखे जळून नष्ट होतील. शत्रू कितीही बलाढ्य असू द्या, कितीही श्रीमंत असू द्या, तो तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासमोर येऊन स्वतःहून लोटांगण घालेल. त्याचे मन परिवर्तन होईल. तुमच्या पतीच्या रखडलेला व्यापार असा काही गतीने धावेल की घरात पैसा ठेवायला जागा कमी पडेल. आता जराही वेळ न वाया घालवता आपण जाणून घेऊया की हे रहस्यमयी झाड कोणतं आहे आणि तो महाउपाय कसा करायचा आहे. चला, आता मी त्या चमत्कारिक झाडाचं नाव रिव्हील करते. मातांनो, ज्या चमत्कारिक वनस्पतीबद्दल मी तुम्हाला इतका वेळ सांगत होते, त्या अत्यंत पवित्र आणि दैवी अलौकिक झाडाचं नाव आहे रुईचं झाड. होय, ज्याला आपण ग्रामीण भागात किंवा काही राज्यांमध्ये मंदार, आकडा किंवा अर्क वृक्ष असंही म्हणत असतो. तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, रुईचं झाड. काही कारणास्तव जर तुमच्या भागात हे झाड मिळालं नाही, तर यासाठी पर्याय वनस्पती म्हणून तुम्ही बेलवृक्ष किंवा सदाफुलीचे झाड देखील वापरू शकता. पण उद्याच्या या भानुसप्तमीला सर्वात जास्त आणि तीव्र महत्त्व जर कशाला असेल, तर ते म्हणजे श्वेतार्क म्हणजेच पांढऱ्या रुईचं झाडाला. किंवा जर पांढरी रुई मिळाली नाही, तर आपल्या घराशेजारी सहज मिळणाऱ्या तांबड्या जांभळट रुईच्या पान सुद्धा चालणार आहे. आता तुमच्या मनात लगेच शंका आली असेल. तुम्ही विचार करत असाल की ताई, रुईचं झाड तर रस्त्याच्या कडेला कुठल्याही ओसाड जमिनीवर, जंगलात सहज कुठेही मिळतं. अगदी सहज उपलब्ध होणारं या झाडामध्ये एवढी ताकद कशी असू शकते? ऐका, एका साध्या पानाने तुमचे शत्रू कसे लोटांगण घालतील आणि माझ्या पतीची मुलांची रखडलेली प्रगती अचानक कशी काय सुरू होईल? माझ्या भोळ्या भगिनींनो, हीच तर निसर्गाची आणि आपल्या सनातन धर्माची सर्वात मोठी ब्युटी आहे. देव कधीही महागड्या वस्तूंमध्ये नसतो, तो अशा साध्या आणि पवित्र वनस्पतींमध्ये दडलेला असतो. विज्ञानाने आणि आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी हे सिद्ध केले आहे की रुईच्या झाडामध्ये ब्रह्मांडातील चुंबकीय ऊर्जा आणि प्रचंड आकर्षण शक्ती असते.
जसा स्पंज पाणी शोषून घेतो ना, अगदी तसंच रुईचं झाड तुमच्या घरातील दारिद्र्य, कटकटी, आजारपण आणि मुख्य म्हणजे लोकांची लागलेली वाईट नजर किंवा शत्रूने केलेली काळी विद्या स्वतःमध्ये शोषून घेण्याची अफाट ताकद ठेवतं. तुम्हाला माहीत असेल, महादेवाला प्रसन्न करायचं असेल तर आपण रुईचं फूल वाहतो. संकटमोचन हनुमानजी जे सर्व प्रकारच्या भूताखेतांचे आणि शत्रूंचे मर्दन करतात, त्यांना तर रुईच्या पानांची माळ अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच या झाडाला साक्षात मारुतीरायांचा आणि महादेवाचा वरदहस्त आहे. या झाडाचं एक पान उद्याच्या 7 जून म्हणजेच भानुसप्तमीच्या दिवशी जेव्हा सूर्योदय आपल्या संपूर्ण तेजाने तळपत असतात, तेव्हा एक अभूतपूर्व सात्विक आणि तांत्रिक चमत्कार घडून आणतात. हा उपाय थेट तुमच्या पतीच्या बंद झालेल्या नशिबाचे टाळे उघडतो आणि मुलांच्या बुद्धीला, त्यांच्या करिअरला आणि गती देतो की समाज तुमच्याकडे कौतुकाने पाहत राहील. पण मातांनो, हे पान कधी तोडायचं, कसं आणायचं, तोडताना कोणता गुप्त मंत्र बोलायचा आणि पानावर काय लिहायचं याची एक विशिष्ट वेळ आणि शास्त्रोक्त पद्धत आहे. जर पद्धत चुकली तर उपाय लागू पडत नाही. चला आता डोळे आणि कान पूर्णपणे उघडे ठेवून नीट समजून घ्या की उद्या आपल्याला घराच्या लक्ष्मीला घराच्या लक्ष्मीने नेमकं काय उपाय करायचा आहे. आता माझ्या सर्व माता भगिनींनो, माझ्या भावांनो, मी जे काही सांगणार आहे ते अगदी कान देऊन ऐका. आपल्या मनात डोक्यात आपल्या डोक्यात कायमचं कोरून ठेवा, कारण ही केवळ माहिती नाही तर तुमच्या कुटुंबाचं नशीब बदलणारी सुवर्ण संधी आहे. उद्या 7 जून या भानुसप्तमीच्या मुहूर्तावर आपल्याला घरामध्ये सुख समृद्धी आणणारे 3 मुख्य आणि अत्यंत प्रभावशाली उपाय करायचे आहे. चला तर मग सगळ्यात पहिला आणि मुख्य उपायाकडे वळूया. पतीच्या नोकरी व्यवसायातील यशासाठी आणि मुलांच्या उज्ज्वल प्रगतीसाठी पानाचा महाउपाय. माझ्या भगिनींनो, हा उपाय घरातील स्त्रीने म्हणजेच घराच्या लक्ष्मीने करायचा आहे, कारण एका स्त्रीच्या प्रार्थनेत अख्ख्या कुटुंबाचं नशीब बदलण्याची ताकद असते. पहिली पायरी कोणती सांगते ऐका. पूर्वतयारी आणि वेळ. उद्या रविवारी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे. सूर्योदयाच्या वेळी हा उपाय केल्यास त्याचे फळ 1000 पटीने जास्त मिळते. पण काही कारणास्तव लवकर जमले नाही तर सकाळी 10च्या आत कोणत्याही परिस्थितीत हा उपाय पूर्ण करायचा आहे. स्नान करून स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करा. शक्यतो उद्याच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळा. पिवळे, लाल किंवा पांढरे वस्त्र परिधान केले तर अतिशय उत्तम. जल अर्पण आणि प्रार्थना. आता आपल्या स्वयंपाकघरातून 1 तांब्याचा तांब्या घ्या. लक्षात ठेवा, सूर्यदेवाच्या उपायासाठी तांबा हा तांब्याचाच असावा. त्या तांब्यात स्वच्छ पाणी भरा. त्यात थोडेसे गंगाजल टाका आणि अगदी चिमूटभर लाल कुंकू किंवा रक्तचंदन या पाण्यात मिक्स करा. आता पाण्याचा तांबा हातात घेऊन तुमच्या घराच्या जवळ असलेल्या रुईच्या झाडापाशी जा. झाडाजवळ गेल्यावर आधी मनोभावे हात जोडून त्या वृक्षाला नमस्कार करा. मातांनो, आपल्या सनातन संस्कृतीत वनस्पतींना केवळ लाकूड फाटा मानलं जात नाही, तर त्यांच्यात प्रत्यक्ष देव पाहिला जातो. या रुईच्या झाडाच्या मुळाशी आपण आणलेलं कुंकवाचे पाणी हळुवारपणे अर्पण करा. पाणी अर्पण करताना डोळे बंद करा आणि त्या झाडाला स्पर्श करा. म्हणा, हे वृक्षराज, हे सूर्यनारायणाचे रूप असलेले दैवी वृक्ष, आज अत्यंत पवित्र अशी भानुसप्तमी मी माझ्या पतीच्या नोकरी व्यवसायातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी, माझ्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी तुमचे एक पान न्यायला आले आहे. कृपया या पानाचा उपाय करायला मला आशीर्वाद द्या आणि माझ्या पाठीशी उभे राहा. पान तोडून आणि शुद्धीकरण अशी प्रार्थना केल्यानंतर त्या पानाचे एक अतिशय स्वच्छ, सुंदर आणि कुठेही
किडलेले किंवा फाटलेले नसलेले अखंड पान अत्यंत हळुवारपणे तोडून घ्या. लक्षात ठेवा, पानाला कुठेही छिद्र नसावे, ते पूर्णपणे अखंड असावे. ते पान घेऊन थेट आपल्या घरी या. घरी आल्यावर देव्हाऱ्यापाशी बसून ते पान पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने धुवून घ्या आणि स्वच्छ कपड्याने पुसून कोरडे करा. आता एका छोट्या वाटीत थोडे लाल चंदन किंवा घराचे कुंकू घ्या. त्यात थोडे गंगाजल आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करा. आपल्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने म्हणजेच रिंग फिंगरने त्या रुईच्या पानाच्या गुळगुळीत वरच्या भागावर तुमच्या पतीचे आणि मुलाचे नाव लिहा. मातांनो, जर मुलांची नावे मोठी असतील तर पानावर जागा कमी पडत असेल तर अजिबात काळजी करू नका. तुम्ही फक्त त्याचं नावाने म्हणजेच पहिले अक्षर लिहिले तरी चालेल. पण लक्षात ठेवा, त्या अक्षराच्या अगदी खाली तुम्ही श्री लिहून हा महामंत्र लिहायचा आहे. श्री असा साक्षात माता लक्ष्मीचा बीजमंत्र आहे. देव्हाऱ्यात स्थापना हे पान लिहून झाल्यावर ते पान तुमच्या घरातील देव्हाऱ्यात भगवान विष्णू, बाळकृष्ण किंवा महादेवाच्या चरणाशी अर्पण करा. जर तुमच्याकडे लाल फूल नसेल तर तेही त्या पानासोबत ठेवा. आता त्या पानाच्या समोर शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करा. जर तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल. दिवा लावून झाल्यावर तेथे बसून सूर्यदेवाचे स्मरण करा आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा किमान स्वामी समर्थ मंत्राचा यथाशक्ती जप करा. हे पान उद्या रविवारभर दिवस रात्र देव्हाऱ्यात राहू द्या. त्याला अजिबात हलवू नका. दुसऱ्या दिवशी करायची मुख्य कृती. आता रविवार दिवसभर हे पान देव्हाऱ्यात राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी आंघोळ झाल्यावर हे पान देव्हाऱ्यातून अत्यंत आदराने उचलून घ्या. आता हे पान तुम्हाला तुमच्या पतीच्या पैशाच्या पॉकेटात ठेवायचे आहे. जर पती पॉकेट वापरत नसतील तर त्यांना त्यांच्यासोबत नेणे शक्य नसेल तर त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी, दुकानात किंवा ऑफिसमध्ये जे पैशाचा गल्ला असतो त्या गल्ल्यात हे पान कपड्यात गुंडाळून ठेवा. आणि मुलांच्या नावाने जे पान आहे ते पान मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर किंवा ज्या पुस्तकातून रोज अभ्यास करतात त्या पुस्तकात ठेवून द्या. या उपायाचा प्रचंड आणि अचूक फायदा. माझ्या माता भगिनींनो, मी तुम्हाला पूर्ण विश्वासाने आणि खात्रीने सांगते, हा उपाय दिसायला अत्यंत साधा वाटेल पण याची ताकद अफाट आहे. हे पान घरात आणताच पुढील काही दिवसातच तुमच्या पतीच्या उत्पन्नाचे मार्ग जे काही दिवसांपासून बंद होते ते अचानक मोकळे होतील. व्यवसायात गिराईक वाढेल. अडकलेला पैसा परत येईल. मुलांच्या बाबतीत सांगायचं तर ज्या मुलांचे मन अभ्यासात लागत नव्हते, जी मुलं चिडचिड करत होते, त्यांची बुद्धी तल्लख होईल, शांत आणि एकाग्र होईल. तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल. रुईच्या पानातील ही चुंबकीय ऊर्जा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. आता उपाय दुसरा, शत्रुनाश आणि लोटांगण घालण्यासाठी. जर शेजारी पाजारी, नातलग किंवा ऑफिसमधील काही लोक विनाकारण त्रास देत असतील, तुमच्या प्रगतीवर जळत असतील तर हा उपाय रामबाण आहे. उद्या 7 जून संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी रुईच्या झाडाचे आणखीन एक पान घ्या. त्या पानावर काळ्या कोळशाने किंवा काजळाने त्या शत्रूचे नाव लिहा. नाव माहीत नसेल तर गुप्त शत्रू असे लिहा. हे पान घेऊन घराबाहेर जा आणि कोणत्याही निर्जन ठिकाणी किंवा झाडाच्या मुळाशी हे पान उलटे नाव लिहिलेली बाजू जमिनीकडे करून दाबून टाका किंवा तिथेच ठेवून द्या. मागे वळून न पाहता सरळ घरी या. घरात येताना हात पाय स्वच्छ धुवा. या पानामुळे शत्रूची बुद्धी भ्रष्ट होते. तो तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करणे बंद करतो आणि स्वतःहून तुमच्या समोर नतमस्तक होतो. उपाय तिसरा, घरात अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी. उद्या संध्याकाळी आंघोळ झाल्यावर तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडीशी साखर आणि लाल फूल टाका. सूर्यदेवाकडे पाहत ओम सूर्याय नमः किंवा ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करत सूर्यदेवाला अर्घ्य द्या. सूर्यदेवाला साखर मिश्रित पाणी अर्पण केल्याने कुंडलीतील सूर्य बलवान होतो.
समाजात मान सन्मान वाढतो आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. उपाय करताना घ्यायची काळजी. माझ्या माता भगिनींनो, कोणतेही व्रत किंवा उपाय करताना मनात शंका नसावी. संपूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.